नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशनच्या चौथ्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत. काय झालं, कालपर्यंत आपण त्या ऑसिलेशन हा जो टॉपिक आहे त्याचं रेग्युलरचं पण बघितलं, थोडं CETचं पण बघितलं. आपण जर पुस्तक उघडलं तर पुस्तकामध्ये त्याने काय केलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा वेगळा कलर घेऊन त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे कॉन्सेप्ट आहे ते ॲडिशनल दिलेत. कशासाठी दिलेत ते, तर त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन दडलं आहे. मुळात खरं तर त्यांचा उद्देश असा आहे, शिक्षकाने अगोदरचं सगळं शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲप्लिकेशन आहे ते स्वतःहून शिकायचं. मग असं ॲप्लिकेशन काल जे शिकलो त्याच्यामधलं आहे का? आहे. बघूयात कसं ते. मग पहिल्यांदा आपण असा विचार करूयात, काल आपण पिरियडचा एक कॉन्सेप्ट बघितला होता आणि पिरियड ऑफ SHMसाठी आपण काय केलं होतं, एक पहिलं वाक्य आपण असं तयार केलं, टाईम टेकन बाय ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ SHM. मग त्या ठिकाणी आपण ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो पिरियड एका ऑसिलेशनचा कसा, किंवा टीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला 2π/ω का, याचं उत्तर बघितलं. मग तुम्ही म्हणाले काल आपण बघितलं होतं ना, आज काय? आज असा विचार करूयात की आपल्याकडं एक फॉर्म्युला होता ω² = k/m. अगोदरची लेक्चर जरा आठवा. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM मध्ये कुठंतरी आपण ω² = k/m बघितलं होतं. म्हणजे मी जर ω² लिहिलं आणि तुम्हाला विचारलं बाबा के म्हणजे काय, तर तुम्ही मला उत्तर दिलं असतं, सर के म्हणजे फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट अपॉन मास. इथं होतं ते तसंच ठेवलं. आता काय गोष्टी पुस्तकात दिलेल्या नसतात त्या आपण काढायच्या असतात. फोर्स म्हणजे काय आहे? फोर्स म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मास इंटू ॲसेलरेशन आहे. म्हणजे फोर्स = मास इंटू ॲसेलरेशन. त्याच्यानंतर मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी मास आहे आणि वरचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला मी इथं लिहितो. म्हणजे इथलं मास कॅन्सल झालं आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे ω² आहे त्याचं उत्तर किती आलं, तर ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे मी जर समजा त्या ठिकाणी ओमेगाचा विचार केला तर मग त्या ठिकाणी मला असं लिहावं लागेल, ω = ॲसेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट. माझा मूळ फॉर्म्युला काय होता, T = 2π/ω. म्हणजे T = 2π/ω च्या ठिकाणी मी नक्की असं लिहू शकतो, ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. झाला की एक फॉर्म्युला तयार. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीनं लिहिता येईल. जिथं जिथं कुठं गणितं सोडवायचे तिथं तिथं आपल्याला या प्रकारच्या फॉर्म्युल्याचा वापर करता येईल. मी जर ω² विचार केला तर k/m आहे. मी जर ओमेगाचा विचार केला तर त्या ठिकाणी √k/m आहे. माझा मूळ फॉर्म्युला T = 2π/ω आहे. याचा अर्थ असा झाला T = 2π/. अंडररूटचा विचार केला तर ओमेगा आहे, ओमेगाचा विचार केला तर त्या ठिकाणी √k/m आहे. म्हणजे T = 2π√m/k. अजून एका पिरियडचं उत्तर मला मिळालं. कारण फिजिक्समध्ये आपल्याला या पद्धतीनं तिथं असणारी ती जी उत्तर आहेत ती उत्तरं लक्षात ठेवावी लागतात. नुसतं मी असं रेग्युलरचं वाचलं लक्षात ठेवलं असं नाही होत. म्हणजे जर मला समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पिरियडच्या करस्पॉन्डिंग एक्झाम्पल स्प्रिंगची विचारली, तर हा जो के आहे
त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात, त्याला फोर्स कॉन्स्टंट म्हणतात. हे नक्की लक्षात ठेवा. कुठलाही शब्द तिथं वापरू द्यात, आपल्याला तिथं कसं वापरायचं आहे, काय लिहायचं आहे ते आपण स्वतः ठरवायचं आहे. त्यामुळे टीचा विचार केला तर 2π√m/k येऊ शकतं. टीचा विचार केला तर 2π/√ ॲक्सलरेशन पर डिस्प्लेसमेंट येऊ शकतं. कुठल्याही पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पिरियडची जी उत्तरं आहेत ती उत्तरं नक्की काढता येतील. अशी सगळी उत्तरं या ठिकाणी काढत असताना मग ह्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल विचारात घ्यावं लागतं. कारण हा जो के आहे हा फोर्स कॉन्स्टंट आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्प्रिंगची गणितं विचारतात आणि तशी ती जी गणितं आहेत ती त्या ठिकाणी सोडवली जात असताना मग मात्र आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं, काय करावं ते कळत नाही. रेग्युलरच्या पुस्तकामधनं शिकत असताना आणि CET मधले एक्झाम्पल सोडवत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना या प्रकारच्या अडचणी येतात. कशा त्या बघा. कल्पना करा, माझ्याकडे जर समजा या प्रकारची एक स्प्रिंग आहे की ज्याचा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो कॉन्स्टंट स्प्रिंग आहे तो K1 आहे. माझ्याकडे दुसरी स्प्रिंग आहे, त्याचा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे तो K2 आहे आणि या दोघाला सेम मास अटॅच केलंय किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फोर्स आहे तो सेम अप्लाय केला आणि मला या असणाऱ्या दोघांचा मिळून स्प्रिंग कॉन्स्टंट हा रिझल्टंट ओरिएंटेड विचारात घ्यायचा आहे. खरं तर ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस आपल्याला या प्रकारे दोन रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये जोडल्यासारखं वाटतं, पण इथं उलट आहे. माझे जर दोन रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये असतील तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो RS = R1 + R2 आहे आणि मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे दोन रेजिस्टन्सेस आहेत ते जर समजा मी पॅरलल कॉम्बिनेशनला जोडले असतील, त्याचे रेजिस्टन्सेस R1 R2 असतील आणि त्याचा जर रिझल्टंट काढायचा झाला तर त्याचं जे उत्तर आहे ते R1 R2/R1 + R2 आहे. दोन स्प्रिंग सिरीजमध्ये जोडले, याला तुलनात्मक दृष्ट्या लक्षात ठेवायला दोन रेजिस्टन्सेस पॅरलल जोडल्यासारखं लक्षात ठेवा. म्हणजे मी जर KS चा विचार केला, S स्टँड्स फॉर सिरीज कॉम्बिनेशन, = लिहिताना मला त्या ठिकाणी K1 K2/K1 + K2 करावं लागेल. पॅरलल कॉम्बिनेशनचं उत्तर सिरीजसाठी वापरतोय, दोन्ही एकमेकाला उलट आहे, नक्की लक्षात ठेवा. ही त्याची हिंट आहे, लक्षात ठेवायची. मग त्याच्यामध्ये जे ॲडिशनल दिलं ते आपल्याला कळतं पुस्तकात दिलेलं, पण लक्षात कसं ठेवायचं यासाठी मुद्दामून मी तुम्हाला आजच्या ह्या लेक्चरलाही सांगतोय. म्हणजे मला KS चा विचार करताना K1 K2/K1 + K2 करता येतं. मीनवाईल हे दोन आहेत. माझ्याकडे जर समजा अनेक स्प्रिंग आहेत, त्यांचे असणारे जे स्प्रिंग कॉन्स्टंट आहेत K1 आहे, K2 आहे, K3 आहे, --Kn आहे, हे सगळे जर मला त्या ठिकाणी सिरीजमध्ये जोडलेले असतील आणि त्याचं जर उत्तर मला जर विचारलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर तिथं लिहिलं जात असताना मग मात्र 1/Ks = 1/K1 + 1/K2 + --1/Kn असं लक्षात ठेवावं लागेल. आणि जर समजा दोन स्प्रिंगा घेतल्यात मी आणि त्याच्या दोन स्प्रिंग आहेत, त्या दोन स्प्रिंग्स मी जर समजा त्या ठिकाणी जोडत असताना त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते जर या पद्धतीनं मला जर दाखवलं गेलं असेल, एकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे, दोघाला कॉमन वजन वेट एकच लावले, त्या दोघांमधलं एक्सटेन्शन पण काढता येतं. अशा परिस्थितीमध्ये नक्की लक्षात ठेवायचं, दोन स्प्रिंग्स एकमेकाला पॅरलल जोडलेले असताना दोन रेजिस्टन्स एकमेकाला सिरीजमध्ये जोडल्यासारखे झाले. याचा अर्थ असा झाला पॅरललसाठी इथं मला
हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, KP इज इक्वल टू K1 प्लस K2. म्हणजे मला एक्झॅक्टली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्प्रिंग कॉन्स्टंटचा विचार करून ती जी उत्तर आहे ती उत्तर जर काढायची झाली तर ती कशी काढता येतील यासाठी मला या पद्धतीनं नक्की विचार करता येईल. म्हणजे जनरली मला जर समजा KP साठी लिहायचं झालं तर समेशन करावं लागेल, इथं KI घ्यावा लागेल, I गोज फ्रॉम 1 to N लिहावं लागेल, तरी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. थोडं गणित वापरलं, बाकी काहीच नाही. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्प्रिंगची गणितं सोडवत असताना, कारण तुम्ही कुठलं जरी CETचं, नीटचं, JEEचं कसलं पण पुस्तक उघडा, ऑसिलेशनची पानं उघडायला सुरुवात केली का अशा स्प्रिंगा दिसतातच. मग एकदा का हे डोक्यात बसलं का मग त्याच्यावरनं पुढचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो ना. गरज कशाची आहे, मला त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कसं उत्तर काढायचं आहे आणि ते उत्तर काढताना कुठल्या प्रकारच्या हिंटचा मला वापर करायचा आहे ते नक्की मला कळावं लागतं. यानं 100% आपल्याला कळतं, त्याचा वापर करता येतो. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवायचं की स्प्रिंगचा विचार करून जर समजा आपल्याला त्या ठिकाणी ॲडिशनल फॉर्म्युले तयार करायचे झाले, कदाचित पिरियड ओरिएंटेड असतील, कदाचित फोर्स कॉन्स्टंट ओरिएंटेड असतील, तर अशा एक्झाम्पलला त्या ठिकाणी सोडवलं जात असताना नक्की या प्रकारच्या असणाऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करा. म्हणजे तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल तशा प्रकारची ती जी एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सोडवणं आपल्याला नक्की सोपं जाईल. आता काय झालं, मी अगदी पहिल्या लेक्चरला म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्सच्या पहिल्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं टॉपिकचा लुक बदलत चालला आणि त्याच्यामध्ये काय केलं, काही टॉपिकला अर्थ तोच आहे, जुन्या असणाऱ्या पुस्तकातलाच अर्थ आहे, पण त्याचं नेचर बदललं. आणि तसं असणारं ते नेचर तिथं बदललं जात असताना ह्याने एक वेगळंच आर्टिकल याच्यामध्ये ॲड केलं आणि ते जे आर्टिकल नाव फळ्यावर लिहितोय मी, ते जे आर्टिकल आहे ते म्हणजे रेफरन्स सर्कल मेथड. आता म्हणजे काय, त्याने एक उदाहरण दिलंय. ते उदाहरण कळल न कळल ते परीक्षेमध्ये विचारतील न विचारतील हा वेगळा भाग झाला, पण त्याचा अर्थ कसा आहे तो मी तुम्हाला दोन पद्धतीनं सांगतो. एक तर माझ्या पद्धतीनं पण मी सांगतो आणि त्यांनी दिलंय त्या पद्धतीनं पण सांगतो. एक असा कल्पना करूयात की माझ्याकडं हे एक XY प्लेन आहे, हा माझा X ॲक्सिस आहे, हा माझा Y ॲक्सिस आहे आणि या ठिकाणी इथं हा एक रॉड आहे आणि हा जो रॉड आहे या रॉडला आपण या ठिकाणी तिथं असणाऱ्या XY प्लेनमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतोय, म्हणजे त्याला आपण असं फिरवतोय. हा समजूयात आपण त्याला ओरिजिन O दिलाय आणि मी काय केलंय, X ॲक्सिसच्या डायरेक्शनला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे त्या लाईटचा फोकस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या रॉडच्या दिशेनं टाकलाय. म्हणजे हा पेन म्हणजे एक रॉड आहे, हा O त्याचा ओरिजिन आहे आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पेन आहे त्या पेनाला मला या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या XY प्लेनमध्ये मला फिरवायचं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही शिकवताय ऑसिलेशन, इथं दाखवताय सर्क्युलर मोशन, कळल तुम्हाला, त्याचा अर्थ कळल. समजूयात हा लाईट आहे, हा या पद्धतीनं असणाऱ्या रॉडवर टाकलाय, त्याची जर सावली आपण बघितली तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी शॅडो आहे ती शॅडो या ठिकाणी पडेल, ज्याला इथं अजून एक नाव आपण देऊ शकतो. ते जे नाव आहे ते म्हणजे त्याचं असणारं प्रोजेक्शन. आता हा रॉड जो आहे त्या रॉडला आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरवायचं आहे. तो तिथंच कसा थांबल ना, तो आता इकडे येईल. समजा तिथं असणारा तो जो रॉड आहे तो आता या ठिकाणी आलाय आणि असं येत असताना याची जी सावली आहे ती सावली आता या ठिकाणी पडली, ज्याला आपण परत एकदा नाव देऊयात प्रोजेक्शन.
प्रोजेक्टर हा जो शब्द आहे तो शब्द आपण कुठं बघतो खरं तर? सिनेमात किंवा LCDला प्रोजेक्टर म्हणतात. तो काय करतो? त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे चित्र आहे ते असणाऱ्या त्या स्क्रीनवर किंवा एखाद्या पडद्यावर तो प्रोजेक्ट करतो, तो पुढे टाकतो. ह्या रॉडच्या सावलीचं प्रोजेक्शन या ठिकाणी वाय ॲक्सिसवर असेल. घडल कसं? याचं जे प्रोजेक्शन आहे ते या ठिकाणी आलं, असा हा रॉड फिरायला लागला, हे प्रोजेक्शन ती जी सावली आहे ती आता अशी आली, परत ती अशी येणार आहे, परत अशी येईल. याचा अर्थ असा झाला, रॉड असा फिरत राहत असताना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रॉडचं जे प्रोजेक्शन आहे ते वाय ॲक्सिसला जर बघितलं तर एक प्रकारची मोशन तयार करेल. म्हणजे परत एकदा डोक्यामध्ये तुमच्या प्रश्न तयार झाला असेल की सर आता बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्यानुसार जर त्या सावलीकडे आपण नीट बघितलं तर तिथं असणारी ती जी सावली आहे वाय ॲक्सिसचा विचार केला तर ती सावली त्या वाय ॲक्सिसवर एक प्रकारच्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन सारखी वाटेल. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या डायग्रॅमचा आधार घेऊन आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या कॉन्सेप्टचा अभ्यास करावा लागेल. मी म्हणतोय असं या पद्धतीनं रॉडचं ते एक्झाम्पल आहे. म्हणजे इकडून प्रकाश टाकला, इकडून प्रकाश टाकला, या ठिकाणी असणारा रॉडची सावली इथं पडली, असं होत असताना ती सावली अशी होत गेली, परत इकडं आली, परत इकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सावली आहे ती सावली खालीवर करताना दिसायला लागली. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं किंवा एक ज्याला काय म्हणू आपण एक प्रकारचं प्रोजेक्शन तिथं त्या ठिकाणी आपल्याला दिसलं. तुम्हाला जर हे कळलंच नाही तर अजून एका पद्धतीने नक्की करता येईल. कसं ते बघा. कल्पना करा आपल्याकडं एक रूम आहे, त्या रूममध्ये एक असं एक सर्कल आपण तयार केलंय. एक पेंट घेतला, पेंटच्या सहाय्याने एका रूममध्ये असं एक गोल तयार केला. पूर्ण रूम आपण झाकून घेतली आणि या बाजूला एक समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाशाचा झोत तयार केला. त्याला आपण प्रोजेक्शन म्हणूयात. असं एक लाईट तयार केला, लाईट लावला, LEDचा असेल कशाचाही असेल तो. आणि एका मुलाला मी सांगितलं तो एकदा इथं उभा राहा, समजा याच्या ठिकाणी तो उभा राहिला. मी काय केलं, त्या मुलाला सांगितलं एच्या ठिकाणी उभं राहिला आणि त्याची सावली पलीकडच्या असणाऱ्या भिंतीवर बघितली. खोलीमध्ये झालेला अंधार, मुलाची पडलेली ती सावली. आता त्या मुलाला सांगितलं तू या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सर्कलवर फिरत राहा. मुलगा इकडं फिरत असताना मी त्याची सावली जर पलीकडं बघितली, त्या भिंतीवर बघितली, तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी सावली आहे ती आपल्याला या पद्धतीनं पुढं मागं वर खाली करताना दिसेल. म्हणजे ती अशी खालीवर होताना दिसेल. म्हणजे सावलीचं जर बघितलं आपण, त्याचं जर प्रोजेक्शन बघितलं, हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, त्याची सावली मात्र त्या ठिकाणी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. म्हणजे तेच उदाहरण इथं झालं ना, त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीनं दिलंय. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या सर्क्युलर मोशनचं लिनियर एसेशमची नातं काय ते जर सांगायचं झालं तर त्याला या पद्धतीनं नक्की दाखवता येईल. म्हणजे तिथं असणाऱ्या त्या सावलीचा विचार करून आपण नक्की सांगू शकतो की तिथं असणारी ती जी सावली आहे ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. पण हे एक प्रकारचं त्या ठिकाणी सिम्युलेशन झालं. हे डायरेक्ट विचारणार नाहीत, असं आपल्याला कळावं म्हणून त्यांनी दिलंय. अनेक पुस्तकामध्ये जे कॉन्सेप्ट आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाणारच नाहीत, पण ते आपल्याला समजायसाठी म्हणून त्यांनी दिलेत की जेणेकरून तुमचं फिजिक्स आहे ते डेव्हलप व्हावं, त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला कळावं, ते भविष्यात तुम्हाला सोपं जावं, त्यांचा मूळ उद्देश आहे. छान पुस्तक आहे, छानपैकी वाचायची सवय लावा. मी सतत प्रत्येक लेक्चरमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय, वाचा. कारण काय होतं, करोना आहे, बाहेर कसं जायचं, घरात बसून मोबाईलचा वापर करतोय आपण. आता मोबाईलवरनं लेक्चर बघतोय आपण, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हेच करावं लागेल ना, की जास्त महत्त्वाचं आहे.
त्यामुळं असं एखादं आर्टिकल आलं तर पुस्तकातनं ते वाचल्यानंतर जादाचं कळलं. पण ह्याच्यामध्ये काय होतं, या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेफरन्स सर्कल मेथडचा विचार करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणलंय. पूर्वीचं ह्याचं नाव वेगळं होतं, पूर्वीच्या नावामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर बदल केला आणि केलेला जो बदल आहे त्या बदलावरनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे आर्टिकल आहे ते बघावं लागेल. असा विचार करूयात परत एकदा. तशीच ती फिगर आहे आणि या फिगरमध्ये आपल्याला या पद्धतीनं थोडंफार मॅथमॅटिक्स नक्की बघावं लागेल. आणि तसं ते मॅथमॅटिक्स या ठिकाणी बघत असताना पार्टिकल जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय. याचा हा ओरिजिन आहे. ह्याला EF G आणि H पुस्तकामध्ये जी नावं आहेत ती नावं मुद्दामून मी वापरतोय म्हणजे वाचताना अजून क्लिअर होऊन जाईल. आणि असं समजूयात की या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे तो पार्टिकल P आहे आणि तो जो पार्टिकल P आहे तो ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हॅलॉसिटीनं या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सर्क्युलर पाथमधनं म्हणजेच तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मी काय केलं, हा जो पार्टिकल आहे त्याची पोझिशन दाखवायसाठी या ठिकाणी इथं हा एक वेक्टर दाखवतो, त्याला नाव देतो वेक्टर R. A vector which represents the position of a particle is called as position vector, ज्याला रेडियस वेक्टर आपण सर्क्युलर मोशनमध्ये नाव दिलंय. परत असं समजूयात की या ठिकाणी तिथं असणारा हा अजून एक पॉइंट आहे ज्याला आपण नाव देऊयात P0. मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे त्याला आपण फाय म्हणूयात, जो खरं तर अँग्युलर पोझिशन दाखवतो. इथं असेल तर त्याची अँग्युलर पोझिशन किती पी पार्टिकलची, तर 0 झाली. यपच्या ठिकाणी असेल तर किती झाली, तर त्या ठिकाणी त्याची जी पोझिशन आहे ती त्या ठिकाणी 90 डिग्री झाली. तो जर G ला आला तर ती पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्री झाली आणि तो जर परत इथं आला तर 360 म्हणजेच 2 पाय रॅडियन झाली. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो विचार नक्की या पद्धतीनं करायचा आहे. जुन्या नोट्सच्या माध्यमातून हे नक्की नका वाचू, वेगळ्या पद्धतीनं त्यांनी दिलंय. आणि तसं तिथं दिलं जात असताना हा E आहे, हा F आहे, हा G आहे आणि हा H आहे. परत समजून घ्या, मी म्हणलं होतं अँग्युलर पोझिशन इथं आला कारण ॲक्च्युली आपला हा जो ॲक्सिस आहे तो X ॲक्सिस आहे, हा जो ॲक्सिस आहे तो Y ॲक्सिस आहे. त्याची अँग्युलर पोझिशन दाखवत असताना आपण X ॲक्सिसचा आधार घेतोय, त्यामुळे तो जर इथं असेल तर त्याची अँग्युलर पोझिशन झाली 0. तो जर इथं असेल तर 90 डिग्री झाली, इथं असेल तर 180 झाली आणि परत माघारी आला तर ती जी पोझिशन आहे ती पोझिशन त्या ठिकाणी झाली ती म्हणजे 360 डिग्री. आता टाइम t=0 असताना हा पार्टिकल समजूयात की P0च्या ठिकाणी आहे. याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो R0 आहे असं समजूयात. P0च्या ठिकाणी त्याचा पोझिशन वेक्टर R0 आहे. टाइम t=0 असताना तो P0च्या ठिकाणी आहे आणि मग टाइम t नंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पार्टिकल आहे तो समजा Pच्या ठिकाणी गेलाय म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करस्पॉन्डिंग रेडियस वेक्टरनं जो अँगल ट्रेस केला असेल तो अँगल या पद्धतीनं असेल. मग मला विचार करायचा आहे की तिथं असणारा तो जो अँगल आहे तो मला ठरवायचा आहे, त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला काढायचं आहे. ते जर काढायचं झालं तर आपल्याला 100% माहिती आहे ओमेगा =θ/t असतं. θ=ωt. Rate of change in angular displacement with respect to time is called as angular velocity. थीटाचा विचार केला तर ओमेगा टी झालं म्हणजे मी जर इथला अँगल बघितला तर तो जो अँगल आहे तो माझा ओमेगा टी झाला.
म्हणजे या टोटल अँगलचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो माझा फाय प्लस ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस फाय झाला. असं समजूयात की याचं जे प्रोजेक्शन आहे या पी पार्टिकलचं ते वाय ॲक्सिसवर यमच्या ठिकाणी आहे. असणाऱ्या पी पार्टिकलचं प्रोजेक्शन वाय ॲक्सिसवर यमच्या ठिकाणी आहे आणि इथला जो अँगल आहे त्याला आपण थीटा समजूयात. नक्की बघा, जरा थोडंसं पेनाकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात नक्की येतं. आत्ता मी पेन फिरवताना हा या पद्धतीचा भाग झाला, इथं एक प्रकारची जॉमेट्री दडली आहे. मी सहज बघितलं तर इथला जो अँगल आहे तो ओमेगा टी प्लस फाय आहे. परत बघा, हा ओमेगा टी का आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो अँगल ठरवला जात असताना तो जो अँगल आहे तो आपण ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं जर समजा तो पार्टिकल फिरत असेल तर टी एवढ्या टाइम नंतर त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढतोय आपण. म्हणजे थीटा इज इक्वल टू ओमेगा टी आलं. हा पी झिरोला असताना त्याची जी अँग्युलर पोझिशन आहे ती फाय आहे, इथला ओमेगा टी आहे. टोटल अँगलचा विचार केला तर साधं जॉमेट्री आहे, ओमेगा टी प्लस फाय आलं. म्हणजे मी जर सहज तिथं विचार केला की त्या ठिकाणी ती जी फिगर आहे ती माझी आता कशी झाली बघा, तिथली ती जी फिगर आहे ती फिगर आता माझी या पद्धतीनं झाली. मुळात इथं खरं तर या पद्धतीनं हा आहे, याचा विचार केला तर हा माझा फाय आहे, इथला माझा ओमेगा टी आहे आणि माझा इथला थीटा आहे. लगेच मला तुम्ही सांगू शकता की जर सर असं असेल, इथला अँगल ओमेगा टी प्लस फाय असेल तर थीटा जो आहे तो नक्कीच ओमेगा टी प्लस फाय असेल. लक्षात नीट ठेवा, थीटाचा विचार इथं केला जात असताना तो जो अँगल आहे तो माझा ओमेगा टी प्लस फाय झाला. मुळात ही जी बाजू आहे ती माझी आर आहे. हे याचं डिस्प्लेसमेंट झालं, म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट झालं. कारण घडणार कसं आहे, हा पार्टिकल या पद्धतीनं फिरत असताना हा जो यम आहे, म्हणजे हा समजा इथं आहे, तो इथं गेला असा आला, तो या पद्धतीनं इथं त्याची जी मोशन आहे ती मोशन करत राहील. म्हणजे माझ्या डाव्या हाताचा विचार केला तर तो सर्क्युलर मोशनचा भाग झाला आणि माझ्या उजव्या हाताचा विचार केला तर त्या ठिकाणी त्याची लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन झाली. म्हणजे तो जो पार्टिकल आहे तो ॲक्सिसचा विचार केला तर तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करल. ते कधी कधी दाखवावं पण लागतं, शो दॅट म्हणून असतं ते. मग माझा थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय आलं आणि मला या ठिकाणी खरं तर 3 उत्तरं काढायची आहेत. आणि तशी असणारी 3 उत्तरं काढत असताना पहिलं उत्तर मला काढायचं आहे प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटचं. मला प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटचं उत्तर काढायचं आहे, मला प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे, मला प्रोजेक्शन ऑफ ॲसेलरेशनचं उत्तर काढायचं आहे. ही उत्तरं इथं काढत असताना नक्की बघा, या ठिकाणी इथं एक ट्रँगल तयार झाला. हा ओ आहे, हा पी आहे, हा यम आहे आणि हा ठिकाणी एक राईट अँगल ट्रँगल तयार झाला. इथं माझा थीटा आहे. मी जर समोरची बाजू आणि कर्ण ह्या दोघांचं गुणोत्तर घ्यायचं ठरवलं तर मला 100% तुम्ही उत्तर द्याल सर साईनचा वापर करावा लागेल. साईन थीटा इज इक्वल टू, इथं जर बघितलं तर माझी समोरची बाजू वाय आहे आणि करस्पॉन्डिंग असणारा डायगोनल आर आहे. म्हणजे मी जर वाय इज इक्वल टू लिहिलं तर आर साईन थीटा आलं. अरे पण साईन थीटा, थीटा तर आपण आत्ता बघितला ओमेगा टी प्लस फाय आहे. याचा अर्थ असा झाला मला या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटसाठी डिस्प्लेसमेंटचं उत्तर मिळालं, जे कधी काळी आपल्याला लिनियर SHM वरनं मिळालं होतं. एक्स इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय. इथं त्याच पद्धतीने मिळालं. वाय इज इक्वल टू आर साईन ओमेगा टी प्लस फाय. याला आपण तात्पुरतं इक्वेशन नंबर 1 असं नाव देऊन टाकूयात. मला प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट नुसतं दाखवायचं नाही, मला याच्यावरून प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे.
प्रोजेक्शन ऑफ ॲसलरेशनचं पण उत्तर काढायचं आहे आणि त्याच्यावरनं काही कन्क्लुजन्स काढायचे आहेत. म्हणजे आत्ता मी प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटचं उत्तर काढताना माझं उत्तर आलं y इज इक्वल टू आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय. असं उत्तर इथं आल्यानंतर मला आता पुढचं एक उत्तर काढायचं आहे आणि ते जे उत्तर आहे ते उत्तर काढलं जात असताना मला प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटीचं उत्तर काढायचं आहे. कसली व्हेलॉसिटी आहे? लिनियर व्हेलॉसिटी आहे. म्हणजे जर हा पी पार्टिकल आहे याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती इथं आली, त्याला टँजेन्शियल आली. मग हे पुस्तकात थोडं वेगळं दिलं, आपण त्याला थोडं सोपं करूयात ना. कसं ते बघा, आत्ता एक उत्तर आपण काढलं होतं y इज इक्वल टू आर साइन ओमेगा टी प्लस पाय. डिस्प्लेसमेंटचं उत्तर आहे. आणि कधी काळी आपण बघितलं होतं रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. याचा अर्थ असा झाला व्हीचं उत्तर मला काढायचं आहे म्हणजे मला डीवाय बाय डी टी करावं लागेल. रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. वायचा फॉर्म्युला माझा आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आहे. याचं मला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. आरला मी तसंच ठेवलं, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय आलं आणि ओमेगा टीचं विथ रिस्पेक्ट टू टी ओमेगा आलं. याचा अर्थ व्हीचं उत्तर तयार झालं आर ओमेगा कॉस ऑफ थीटा किंवा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. परत एक उत्तर मला मिळालं व्हेलॉसिटीचं. मी मगाशी उत्तर काढलं होतं डिस्प्लेसमेंटचं. त्याच्या अगोदर आपण ठरवलं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो पार्टिकल जर समजा या पद्धतीनं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते लिनियर एसएचएम असतं. मी तुम्हाला त्या लहान मुलांचं पण उदाहरण दिलं, रॉडचं उदाहरण पुस्तकात दिलंय. ते आता मी सांगितलंय आजच्या आज वाचा, कळावं लागेल. म्हणजे मला प्रोजेक्शन ऑफ व्हेलॉसिटीचं उत्तर काढताना माझं उत्तर आलं आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हे उत्तर इथं मी लिहून टाकतो. जे पुस्तकात वेगळं करून लिहिलंय मी त्याच डायग्राममध्ये लिहिलं, काय गरज नाही लागत वेगळं लिहायची. मला परत एक उत्तर काढायचं आहे आणि ते उत्तर काढत असताना प्रोजेक्शन ऑफ ॲसलरेशनचं उत्तर काढायचं आहे. आणि मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रोजेक्शन ऑफ ॲसलरेशनचं उत्तर मला काढायचं आहे तर ते उत्तर काढताना मला कसं काढावं लागेल त्याचा विचार मला करावा लागेल. मी काय केलं, या ठिकाणी तिथं असणाऱ्या बाकीच्या स्टेपचा आधार घेतला आणि तसा तो आधार इथं घेतला जात असताना मला उत्तर काढायचं आहे प्रोजेक्शन ऑफ ॲसलरेशनचं. आणि माझ्याकडचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. रेट ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ॲसलरेशन. ते जर तसं असेल तर मला परत एकदा ते जे इक्वेशन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे एचा विचार केला तर मला इथं डी व्ही बाय डी टी घ्यावं लागेल. ॲसलरेशन आहे, ए तसंच ठेवलं, आर ओमेगा तसंच होतं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतं, याला अगोदर मायनस साईन देतो, इथं लिहून टाकतो साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. पण ऑलरेडी इथं ओमेगा टी आहे. ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा येतं. ओमेगा इंटू ओमेगा केलं तर आर ओमेगा स्क्वेअर झालं. याचा अर्थ असा झाला ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर साईन ऑफ ओमेगा टी प्लस फाय आलं. मी जर समजा याला अंडरलाईन केलंय, याला अंडरलाईन केलंय आणि मगाशी जर थोडंसं जे अगोदरचं लिहिलं होतं ते जर तुम्ही नक्की आठवाल आणि तुम्ही मला सांगाल की सर आर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय म्हणजे वाय होतं, मग त्याच्याऐवजी आपण इथं वाय लिहूयात, मायनस वाय ओमेगा स्क्वेअर लिहूयात. हा एक फॉर्म्युला तयार झाला ना ॲसलरेशनचा. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स नावाचा फॉर्म्युला आपण अगोदर बघितला, त्याच्याऐवजी फक्त वाय आलं. याचा अर्थ असा झाला या ठिकाणी तिथं असणारं ते जे ॲसलरेशन आहे ते मायनस वायला ज्या अर्थी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे.
याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. हे बदललेलं आर्टिकल आहे, वेगळ्या पद्धतीनं दिलंय आपल्याला, पण सोपं आहे. मी आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं लक्षात ठेवा, त्याची गरज आहे आपल्याला. त्यामुळे आपण जर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते आर्टिकल बघितलं तर हा टॉपिक एकदम सोपा होऊन जाईल. वाचत राहा, वाचावं लागेल, लिहित राहा, लिहावं लागेल. पाटी पेन्सिलचा आधार घ्या, त्यानं लिहा, लक्षात नक्की येईल. अजून काय कॉन्सेप्ट आहेत, फेज नावाची संकल्पना तर त्याच्यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये येत राहते, तितक्या सहजासहजी नाही कळत. छानपैकी मी तुम्हाला त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये देतो. त्यामुळे आज आपण इथंच थांबतोय, याच्यानंतरच्या भागामध्ये परत भेटतोय. धन्यवाद.